कुठल्याही फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट मध्ये निवेश करत असताना एकच मात्र गोष्ट तुमच्या मनात चालू असते, रिटर्न्स रिटर्न्स रिटर्न्स. इजंट इट? मित्रांनो, जेव्हा तुम्ही कुठल्याही इन्स्ट्रुमेंट मध्ये निवेश करता, समजा स्टॉक्स मध्ये किंवा तुम्ही जर का रिअल इस्टेट मध्ये निवेश करत असाल, तर तुम्ही कॅपिटल एप्रिसिएशन बघता. परंतु जेव्हा तुम्हाला फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट मध्ये निवेश करायचं असतं, फॉर एक्झाम्पल फिक्स्ड डिपॉझिट्स किंवा पोस्ट ऑफिस स्कीम्स, अशा वेळेस तुमच्या मनात काय चालू असतं? इंटरेस्ट रेट. बरोबर ना? तुम्हाला माहिती आहे का, रिसेंटली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ही जी इंटरेस्ट रेट आहे हे वाढवलेत अख्ख्या पोस्ट ऑफिस स्कीम्सवर, आणि म्हणून तुम्हाला आता जास्त रिटर्न्स भेटू शकतात जर का तुम्ही या इन्स्ट्रुमेंट्स मध्ये निवेश करत असाल तर. म्हणजे आपल्यासाठी हे आता झालंय पार्टी टाइम फॉर फिक्स्ड इन्कम इन्व्हेस्टर्स. आता तुम्हाला वाटत असेल की हे स्कीम्स कुठले आहेत आणि तुम्हाला सुद्धा या स्कीम संदर्भात माहिती हवी असेल. बरोबर ना? तुम्हाला हे माहिती पाहिजे असेल की असे किती स्कीम्स आहेत, असे किती ऑप्शन्स आहेत ज्याच्यात मी इन्व्हेस्ट करू शकतो. तर चला मित्रांनो, विदाउट वेस्टिंग एनी फर्दर टाइम, लेट्स स्टार्ट टुडेज व्हिडिओ. आज आपण बोलूयात हे पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम्स काय असतात, या स्कीम्स मध्ये का आपण निवेश करावा, किती विविध टाइप्स आणि प्रकारचे हे स्कीम्स अवेलेबल असतात आणि करंटली काय ते इंटरेस्ट रेट ऑफर करतायत. जर का तुम्हाला पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम उघडायचा असेल तर त्यासाठी काय प्रोसिजर किंवा प्रोसेस तुम्हाला फॉलो करावी लागेल, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज या व्हिडिओच्या अंतर्गत तुम्हाला भेटतील. परंतु त्याआधी जर का तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर कन्सिडर सबस्क्राइबिंग आवर चॅनल अँड हिट द लाईक बटन फॉर दिस व्हिडिओ एज वेल. कारण आम्ही सतत तुमच्यासाठी क्वालिटी कंटेंट दर आठवड्यात ऑन पर्सनल फायनान्सेस अँड इन्व्हेस्टिंग आम्ही तुमच्या समक्ष आणतो. तर चला मित्रांनो, करूया आजच्या टॉपिकची सुरुवात. सर्वप्रथम बघूया हे पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम्स काय असतात. तर पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम्स हे सेव्हिंग स्कीम्स आहेत जे तुम्हाला पोस्ट ऑफिसेस ऑफर करतात. मित्रांनो, पोस्ट ऑफिसेस आपल्याला विविध प्रकारचे रिलायबल आणि रिस्क फ्री इन्व्हेस्टमेंट ऑप्शन्स ऑफर करतो. फॉर इन्स्टन्स, जसं आपण बँकेत किंवा एनबीएफसी मध्ये जाऊन आपलं एक सेव्हिंग अकाउंट उघडतो, याचप्रमाणे आपण एखाद्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन सुद्धा सेव्हिंग अकाउंट उघडू शकतो. तेवढंच नाही तर ते तुम्हाला फिक्स्ड किंवा रिकरिंग डिपॉझिट स्कीम्सचे पण ऑप्शन्स देतात. रिकरिंग डिपॉझिट म्हणजे ज्यात तुम्हाला एक फिक्स सम डिपॉझिट करायचा एक रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये, आणि या स्कीम्स मध्ये ते तुम्हाला एक फिक्स्ड इंटरेस्ट रेट सुद्धा ऑफर करतात. पोस्ट ऑफिसेस याशिवाय सुद्धा बरेच स्कीम्स आपल्यासाठी आणतंय, आणि आजच्या व्हिडिओच्या लेटर पार्ट मध्ये आपण त्या स्कीम संदर्भात सुद्धा बोलूया. या स्कीम्स मध्ये निवेश करत असताना तुम्हाला फिक्स्ड इंटरेस्ट रेटचा तर बेनिफिट भेटणारच आहे, त्याशिवाय तुमची जी रक्कम आहे, तुमचा जो कॅपिटल आहे तो सेफ, साऊंड आणि प्रोटेक्टेड आहे हा अश्युरन्स सुद्धा तुम्हाला भेटेल. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्रत्येक 3 महिन्यात हे जे पोस्ट ऑफिस स्कीम्स आहेत यावरचा इंटरेस्ट रेट अनाउन्स करतो, म्हणजे एव्हरी क्वार्टर. तुम्हाला माहितीये का, हे जे पोस्ट ऑफिसेस आहेत हे भारतातले सर्वात जुने ऑर्गनायझेशन्स आहेत. थेट ब्रिटिश काळात इन 1854 या ऑर्गनायझेशनचा स्थापना झालेला. इनिशियली यांचा फोकस होता फक्त जे मेल्स किंवा पोस्ट असतात ते लोकांपर्यंत पोहोचवायचा. परंतु त्यानंतर या लोकांनी फायनान्शियल सर्व्हिसेस, फॉर एक्झाम्पल बँकिंग, इन्शुरन्स, इन्व्हेस्टमेंट या सगळ्या सर्व्हिसेस सुद्धा चालू केलेत. परंतु आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की पोस्ट ऑफिस स्कीम्स मध्ये का निवेश करावा, जेव्हा माझ्याकडे अजून फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट्स आहेत, किंवा फिक्स्ड डिपॉझिट मी कुठल्या तरी बँकमध्ये जाऊन सुद्धा करू शकतो किंवा कुठल्याही एनबीएफसी मध्ये पण जाऊन करू शकतो. चला बघूया, व्हॉट आर द रिझन्स टू इन्व्हेस्ट इन अ पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम. सर्वात महत्वपूर्ण रिझन म्हणजे की जेव्हा तुम्ही पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम मध्ये निवेश करता, ही जी सेव्हिंग स्कीम्स आहेत यांना बॅकिंग दिलेली आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने, आणि म्हणून याच्यात तुम्हाला गॅरंटीड आणि फिक्स रिटर्न्स भेटणार आहे, एकदम सेफ. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे पोस्ट ऑफिसेस आहेत यांची जी रीच आहे हे फार जास्त आहे वेन कम्पेअर्ड टू अदर ऑप्शन्स. यांचे जे ऑफिसेस आहेत ते कुठल्याही तुम्ही रूरल एरियामध्ये गेलात तरी तुम्हाला तिथं पोस्ट ऑफिस नक्कीच भेटणार आहे. तेवढंच नाही तर जे अंडर प्रिव्हिलेज लोक आहेत त्यांना सुद्धा या पोस्ट ऑफिसेसचा ऍक्सेस आहे. भारतात 1.5 लाख पेक्षा जास्त पोस्ट ऑफिसेस आहेत, आणि हा जगाचा सर्वात वाईडली डिस्ट्रीब्युटेड पोस्टल नेटवर्क आहे आपला भारतात. तेवढंच नाही तर पोस्ट ऑफिस स्कीम्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जी मिनिमम रिक्वायरमेंट आहे ती फार कमी आहे. म्हणजे इट इज जस्ट काही स्कीम्स मध्ये फक्त 100 रुपीज. म्हणजे किती जरी अंडर प्रिव्हिलेज माणूस असला तर तो या स्कीमचे बेनिफिट्स घेऊ शकतो. आणि म्हणून हे काही ऍडव्हान्टेजेस आहेत पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम मध्ये अकाउंट उघडण्यासाठी. एवढं असूनही गव्हर्नमेंट सुद्धा काही इनिशिएटिव्ह घेतो आणि लोकांना एनकरेज करण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून लोक या स्कीम्सचे बेनिफिट्स घेतात आणि या स्कीम्स मध्ये निवेश करतात. असाच
एक इनिशिएटिव्ह आपल्या गव्हर्नमेंटने घेतलाय इन युनियन बजेट 2023. फायनान्स मिनिस्टरनी अनाउन्स केलाय काही चेंजेस दोन मोस्ट पॉप्युलर पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम मध्ये. एक आहे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम आणि पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम. तेवढंच नाही तर एक नवीन स्कीम सुद्धा आणली आहे त्यांनी फॉर फिमेल इन्व्हेस्टर्स आणि त्याचा सुद्धा काही अनाउन्समेंट त्यांनी केलंय आणि या स्कीमला म्हणतात महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम. तर हे स्कीम्स काय आहेत आणि याशिवाय अजून कुठले पोस्ट ऑफिस स्कीम्स आहेत चला शोधूया. सर्वात आधी बघूया व्हॉट आर द टाइप्स ऑफ पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम्स अँड व्हॉट आर देअर करंट इंटरेस्ट रेट. बेसिकली देर आर 11 टाइप्स ऑफ स्कीम्स अंडर पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम्स. चला बघूया हे कुठले स्कीम्स आहेत. तुम्हाला आता तुमच्या स्क्रीनवर हे 11 प्रकाराचे स्कीम्स दिसत असतील. याच्यात आहे पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट, नॅशनल सेव्हिंग्स रिकरिंग डिपॉझिट अकाउंट, नॅशनल सेव्हिंग्स टाइम डिपॉझिट अकाउंट, नॅशनल सेव्हिंग मंथली इन्कम अकाउंट, सीनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम अकाउंट, पब्लिक प्रोव्हिडंट फंड अकाउंट, सुकन्या समृद्धी अकाउंट, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, किसान विकास पत्र, पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन स्कीम अँड महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट 2023. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बघणार आहोत पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम, महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट आणि सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम. बाकीची जी स्कीम्स आहेत याला आपण संक्षिप्त मध्ये या संदर्भात आपण बोलूया. सर्वात आधी चला बोलूया पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीमच्या संदर्भात. पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम हा असा एक स्कीम आहे की ज्याच्यात तुम्ही आपल्या लमसम अमाऊंटवर फिक्स्ड इंटरेस्ट कमवू शकता प्रत्येक महिन्यात आणि हा इन्व्हेस्टमेंट अतिशय चांगला ऑप्शन आहे अशा लोकांसाठी ज्यांना हाय रिस्क नकोय आणि ज्यांना गॅरंटीड रिटर्न्स हवे. करंटली द इंटरेस्ट रेट दॅट इज ऑफर्ड बाय द स्कीम इज 7.4% पर एनम आणि हा डेटा आहे एप्रिल टू जून क्वार्टरचा. जर का तुम्ही प्रिव्हियस क्वार्टर बघितला जॅन टू मार्च तर त्याचा इंटरेस्ट रेट होता 7.1% पर एनम. याचा अर्थ असा आहे की 30 बेसिस पॉईंटनी हा इंटरेस्ट रेट सुद्धा वाढलाय. चला बघूया या स्कीम्सचे काही फीचर्स. एक इंडिव्हिज्युअल या स्कीम मध्ये आपलं अकाउंट उघडू शकतो. तसंच जॉईंटली सुद्धा अप टू 3 अडल्ट अकाउंट उघडू शकतात. एक गार्डियन ऑन बिहाफ ऑफ अ मायनर और अ पर्सन ऑफ अनसाउंड माइंड हा अकाउंट उघडू शकतो किंवा जर का मायनर 10 वर्षापेक्षा जास्त असेल तर हा अकाउंट उघडू शकतो. या स्कीम मध्ये अकाउंट उघडण्यासाठी तुम्हाला एक मिनिमम डिपॉझिट करावं लागेल 1000 रुपीजचा आणि जी मॅक्झिमम अमाऊंट तुम्ही डिपॉझिट करू शकता या स्कीम मध्ये ती आहे 9 लाख रुपीज फॉर अ सिंगल अकाउंट अँड 15 लाख रुपीज फॉर अ जॉईंट अकाउंट. तुम्हाला आठवतंय का मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की रिसेंटली या स्कीम्स मध्ये काही चेंजेस अनाउन्स केलेले आहेत. चला बघूया ते चेंजेस काय आहेत. आधी जर का तुमचा सिंगल अकाउंट असायचा तर तुमचा मॅक्झिमम डिपॉझिट जो लिमिट होता तो होता 4 लाख रुपीज. परंतु आता तो इन्क्रीज करण्यात आलाय आणि आता सिंगल अकाउंटचा लिमिट झालाय 9 लाख. तसंच जॉईंट अकाउंटचा आधी लिमिट होता 9 लाख, आता ते इन्क्रीज करून 15 लाख केला गेला आहे. अजून एक मात्र गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला प्रत्येक महिन्यात याच्यात इंटरेस्ट भेटेल पण एक महिना संपल्यानंतर. फॉर एक्झाम्पल जर का तुम्ही 1 एप्रिल 2023 मध्ये या अकाउंट मध्ये निवेश केला असाल तर तुम्हाला इंटरेस्ट भेटेल 1 मे 2023 मध्ये, म्हणजे 1 महिना झाल्यानंतर. हे जे अकाउंट असतं ना याचा मॅच्युरिटी पिरियड असतं 5 इयर्स. परंतु जर का तुम्हाला काही गरज असेल तर तुम्ही प्री मॅच्युअरली सुद्धा या अकाउंट मधून पैसे काढू शकता. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये 1 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही या अकाउंट मधून पैसे काढू शकत नाही. आणि जर का 1 वर्षानंतर तुम्ही पैसे काढत असाल आणि 3 वर्षांच्या आतमध्ये जर का तुम्ही पैसे काढत असाल तर तुमच्या प्रिन्सिपल अमाऊंट मधनं 2% डिडक्शन करण्यात येईल. आणि 3 वर्षानंतर जर का तुम्ही पैसे काढत असाल बिफोर 5 इयर्स तर तुमच्या प्रिन्सिपल अमाऊंट मधनं 1% डिडक्शन करण्यात येईल. तेवढंच नाही तर जर का अकाउंट होल्डरची मृत्यू झाली तर जे नॉमिनी असतात ते त्या अकाउंट मधनं पैसे काढू शकतात. टॅक्स पर्स्पेक्टिव्ह जर का बघितला तर जे तुम्ही इंटरेस्ट कमवता या स्कीम मधनं ते टॅक्सेबल इन्कम असतं आणि त्यावरती तुम्हाला टॅक्स पे करावा लागेल. चला मित्रांनो आता बोलूयात सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमच्या संदर्भात. जसं की तुम्हाला नाव ऐकून लक्षात आलं असेल, ही जी स्कीम आहे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम अकाउंट हा पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम अकाउंट आहे जो इंडिव्हिज्युअल उघडू शकतो जर का त्याची एज 60 पेक्षा जास्त असेल तर. परंतु जर का तुम्ही सिव्हिलन आणि रिटायर्ड एम्प्लॉई असाल तर आणि तुमचं वय जर 55 असेल किंवा तुम्ही एक रिटायर्ड डिफेन्स एम्प्लॉई असाल आणि तुमचं वय जर 50 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही सुद्धा या अकाउंट मध्ये निवेश करू शकता. या स्कीमच्या अंतर्गत हे जे सिनियर सिटीजन्स आहेत यांना यांच्या लमसम अमाऊंटवर क्वार्टरली इंटरेस्ट पे करण्यात येतं. 31 मार्च, 30 जून, 30 सप्टेंबर अँड 31 डिसेंबर. करंटली या स्कीम मध्ये इंटरेस्ट रेट जे ऑफर केला गेला आहे ते आहे 8.2% चा इन एप्रिल टू जून क्वार्टर ऑफ 2023. जर का तुम्ही प्रिव्हियस क्वार्टर बघितला जॅन टू मार्च 2023 तर या क्वार्टर मध्ये यांनी 8% चा रिटर्न दिलेला. याचा अर्थ असा आहे की यांच्या इंटरेस्ट रेट मध्ये 20 बेसिस पॉईंटचा इन्क्रीज झालेला आहे.
चला मित्रांनो, या स्कीमचे काही फीचर संदर्भात बोलूयात. या स्कीम मध्ये तुम्हाला मिनिमम डिपॉझिट करावं लागेल 1000 रुपीज आणि मॅक्झिमम लिमिट आहे 30 lakhs. आधी या स्कीम मध्ये मॅक्झिमम लिमिट होती 15 लाखाची, परंतु युनियन बजेट 2023 मध्ये हे जे कॅप आहे हे रिवाइज करून 30 lakhs केला गेला आहे. तेवढंच नाही तर आता तुम्ही या स्कीमला प्री मॅच्युअरली क्लोज सुद्धा करू शकता. या स्कीमचा मॅच्युरिटी आहे 5 वर्षाचा, परंतु तुम्ही या स्कीमला 1 वर्षाच्या आतमध्ये सुद्धा क्लोज करू शकता, परंतु अशा वेळेस तुम्हाला इंटरेस्ट काही भेटणार नाही. आणि जर का तुम्ही 1 वर्षानंतर परंतु 2 वर्षाच्या आतमध्ये जर का तुम्ही प्री मॅच्युअरली या स्कीमला बंद करायचा प्लॅन करत असाल तर तुमच्या टोटल प्रिन्सिपल अमाउंट मधनं 1.5% डिडक्ट करण्यात येईल. आणि जर का 2 वर्षानंतर परंतु 5 वर्षाच्या आधी जर का तुम्ही प्री मॅच्युअरली अकाउंटला बंद करायचा विचार करत असाल तर अशा ठिकाणी तुमच्या प्रिन्सिपल अकाउंट मधनं 1% डिडक्ट करण्यात येईल. तेवढंच नाही, जर का अकाउंट होल्डरची मृत्यू झाली तर अशा ठिकाणी जो नॉमिनी असतं, नॉमिनी कॅन क्लेम द डिपॉझिट अमाउंट अँड द इंटरेस्ट अर्न्ड ॲज वेल. तेवढंच नाही तर सिनियर सिटीजन्स यांना गव्हर्नमेंट सुद्धा काही टॅक्स बेनिफिट प्रोव्हाइड करतो. फॉर एक्झाम्पल एटीसी मध्ये डिपॉझिटर्सला टॅक्स डिडक्शन क्लेम करण्याची परवानगी आहे जर का त्यांचा इंटरेस्ट 50,000 पेक्षा कमी असेल, इंटरेस्ट अर्न फॉर द फायनान्शियल इयर 50,000 पेक्षा कमी असेल तर अशा ठिकाणी हे लोक एटीसी मध्ये डिडक्शन क्लेम करू शकतात. नाव मूव्हिंग अहेड, चला मित्रांनो बोलूया एका नवीन स्कीम संदर्भात. ही स्कीम रिसेंटली युनियन बजेट 2023 मध्ये अनाउन्स केल्या गेली आहे आणि या स्कीमचं नाव आहे महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट. युनियन बजेट 2023 मध्ये फायनान्स मिनिस्टरनी अनाउन्स केलेली ही नवीन स्कीम आणि ही स्कीम स्पेसिफिकली वुमेन्स साठी होती आणि या स्कीमचं नाव त्यांनी ठेवलेला महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम. ही एक वन टाइम शॉर्ट टर्म सेव्हिंग प्लॅन आहे आणि हा फक्त 2 वर्षासाठी अवेलेबल राहणार आहे. वुमन ऑर अ गार्डियन ऑफ अ मायनर चाइल्ड या स्कीम मध्ये आपलं अकाउंट उघडू शकतात. या स्कीम मध्ये मिनिमम इन्व्हेस्टमेंट अमाउंट आहे 1000 आणि मॅक्झिमम अमाउंट आहे 2 लाखाची. या स्कीमचा इंटरेस्ट रेट आहे 7.5% पर ॲनम आणि हा क्वार्टरली कंपाऊंडेड इंटरेस्ट रेट तुम्हाला भेटेल, परंतु इंटरेस्ट तुम्हाला मॅच्युरिटीवरच भेटणार आहे. तेवढंच नाही तर 1 वर्ष झाल्यानंतर तुम्ही या अकाउंट मधनं 40% ऑफ द अमाऊंट काढू शकता. मला आशा आहे की तुम्हाला आतापर्यंत ज्या स्कीम संदर्भात आम्ही माहिती दिली आहे ते तुम्हाला लक्षात आली असेल. चला मित्रांनो, आता उरलेले जे स्कीम्स आहेत त्या संदर्भात बोलूया. सर्वात आधी बघूया पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट काय असतं. तर मित्रांनो, पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट हा एक्झॅक्टली सिमिलर आहे टू अ नॉर्मल सेव्हिंग अकाउंट जे आपण कुठल्याही बँकेत किंवा एनबीएफसी मध्ये आपण उघडू शकतो. पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट याच्यात तुम्हाला इंटरेस्ट रेट भेटतो 4%चा. हा प्रिव्हियस क्वार्टर मध्ये पण इंटरेस्ट रेट सेम होता. त्यानंतर आहे नॅशनल सेव्हिंग्स टाइम डिपॉझिट अकाउंट. हा पण सिमिलर आहे, एका फिक्स डिपॉझिट सारखाच आहे जे आपण कुठल्याही बँकेत किंवा एनबीएफसी मध्ये उघडतो. आणि पोस्ट ऑफिसेस भारतात हे टाइम डिपॉझिट 1 इयर 2 इयर आणि 5 इयर्स या विविध टर्म्स मध्ये आपल्याला देतात. प्रत्येक टर्मचे इंटरेस्ट रेट वेगवेगळे आहेत, आपण पुढे जाऊन बघणार आहोत. त्यानंतर आहे नॅशनल सेव्हिंग रिकरिंग डिपॉझिट अकाउंट. हे सुद्धा सेम आहे. आपण कुठल्याही बँकेत किंवा एनबीएफसी मध्ये जेव्हा रिकरिंग डिपॉझिट उघडतो तसंच त्याचप्रमाणे आपण पोस्ट ऑफिस मध्ये सुद्धा रिकरिंग डिपॉझिट उघडू शकतो. आणि पोस्ट ऑफिस सध्या तरी 5 इयर्सचा एक रिकरिंग डिपॉझिटचा प्लॅन आपल्याला ऑफर करतो. करंटली जो इंटरेस्ट रेट आहे याच्यात त्या स्कीम मध्ये तो आहे 6.2% पर ॲनम आणि प्रिव्हियस क्वार्टर मध्ये हा इंटरेस्ट रेट होता 5.8%. त्यानंतर आहे पब्लिक प्रोव्हिडंट फंड अकाउंट. हे नक्की तुम्ही ऐकलाच असाल, पब्लिक प्रोव्हिडंट फंड. तर हे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे जे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आपल्याला देते आणि याच्यात टॅक्स एक्झम्पशन पण आहेत आणि याच्यात अट्रॅक्टिव्ह इंटरेस्ट रेट सुद्धा तुम्हाला भेटतात. करंट इंटरेस्ट रेट आहे पीपीएफचा 7.1% पर ॲनम आणि हा अनचेंज्ड आहे. जर का तुम्ही प्रिव्हियस क्वार्टर जरी बघितलं त्याच्यात सुद्धा सेम इंटरेस्ट रेट होता. त्यानंतर आहे सुकन्या समृद्धी अकाउंट. जसं तुम्हाला नाव ऐकून लक्षात आलं असेल, ही जे स्कीम आहे हे गर्ल चाइल्ड वर साठी आहे आणि या स्कीमच्या अंतर्गत जे पॅरेंट्स आहेत ते कॅपिटल बिल्ड करू शकता आपल्या डॉटरच्या फ्युचर एज्युकेशन किंवा मॅरेज एक्सपेन्सेस साठी. या स्कीम मध्ये एप्रिल टू जून क्वार्टर मध्ये 8% पर ॲनमचा रिटर्न आलाय आणि या प्रिव्हियस क्वार्टर मध्ये 7.6% पर ॲनमचा या स्कीम मध्ये रिटर्न दिला गेला आहे. त्यानंतर आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम. आता हे जे आहे बेसिकली सेव्हिंग बॉन्ड आहे, म्हणजे जे स्मॉल किंवा मिड इन्कम इन्व्हेस्टर्स असतात यांच्यासाठी एक इन्व्हेस्टमेंट किंवा सेव्हिंग करण्याचा एक ऑप्शन आहे. करंटली याच्यात 7.7% पर ॲनमचा इंटरेस्ट आहे आणि प्रिव्हियस क्वार्टरला इंटरेस्ट रेट 7% पर ॲनम होता, म्हणजे याच्यात 70 बेसिस पॉईंटचा इन्क्रीज झालाय. त्यानंतर आहे किसान विकास पत्र आणि हाही तुम्हाला नाव ऐकून लक्षात आला असेल. किसान विकास पत्र हे गव्हर्नमेंट बॅक्ड स्कीम आहे, हे फार्मर्स साठी आहे आणि याच्यात 7.5%चा तुम्हाला इंटरेस्ट रेट भेटेल पर ॲनम. प्रिव्हियस क्वार्टर मध्ये याचा इंटरेस्ट रेट होता 7.2%. तर अशा प्रकारे तुम्हाला आता पोस्ट ऑफिस मधनं येणारी प्रत्येक स्कीम संदर्भात माहिती तुम्हाला आली आहे आणि त्या पर्टिक्युलर स्कीमचे काय इंटरेस्ट रेट आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय. चला मित्रांनो, एक स्नॅपशॉट बघूया. आता तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला एक स्नॅपशॉट दिसेल ज्याच्यात या विविध
स्कीम्स आणि त्यांचे इंटरेस्ट रेट्स आहेत आणि त्या इंटरेस्ट रेट मध्ये क्वार्टर ऑन क्वार्टर काय चेंजेस झालेत ते सुद्धा बघूया. तर तुमच्या समोर मित्रांनो आता तुम्हाला स्कीम दिसत असेल, क्वार्टर इंटरेस्ट रेट दिसत असेल एप्रिल टू जून 2023 चा, आणि त्यानंतर तुम्हाला प्रिव्हियस क्वार्टरचा पण इंटरेस्ट रेट दिसत असेल जॅन टू मार्च 2023. तुम्ही जर का बघितलात तर पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम सेम आहे. आधी पण 4% होता, आता पण 4% आहे. 1 इयर टर्म डिपॉझिट, 2 इयर आणि 3 इयर्स जर का तुम्ही चेक केला तर आता 6.8% आहे 1 इयरचा, आधी 6.6 होता. 6.9% आहे 2 इयरचा, आधी 6.8 होता. आणि 3 इयर टर्म डिपॉझिटचा इंटरेस्ट रेट आहे 7%, आधी 6.9 होता. 5 इयर टर्म डिपॉझिटचा रेट आता 7.5 आहे आणि आधी 7% होता. 5 इयर्सचा जर का तुम्ही रिकरिंग डिपॉझिटचा इंटरेस्ट रेट बघितला तर सध्या तरी 6.2% आहे आणि या आधी 5.8% होता. पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीमचा इंटरेस्ट रेट आहे 7.4% फॉर दिस क्वार्टर अँड लास्ट क्वार्टर इट वॉज 7.1%. सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम इंटरेस्ट रेट 8.2% फॉर दिस क्वार्टर, 8% फॉर लास्ट क्वार्टर. पब्लिक प्रोव्हिडंट फंड अकाउंट 7.1% दिस क्वार्टर as well as 7.1% in the last quarter remain unchanged. आणि सुकन्या समृद्धी अकाउंट मध्ये 8% फॉर दिस अँड 7.6% इन लास्ट. त्यानंतर तुम्हाला नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा दिसला 7.7% दिस क्वार्टर, लास्ट क्वार्टर इट वॉज 7%. आणि किसान विकास पत्र याच्यात 7.5% आहे या क्वार्टरला आणि 7.2% होता मागच्या क्वार्टरमध्ये. आता मित्रांनो तुम्हाला प्रत्येक स्कीम संदर्भात माहिती आली आहे, त्यांचे इंटरेस्ट रेट सुद्धा तुम्हाला आम्ही दाखवलेत. परंतु आता मात्र तुमच्या मनात प्रश्न आला असेल की जर का मला या स्कीम मध्ये निवेश करायचा असेल तर या अकाउंटला कसं उघडायचं. तर चला मित्रांनो बघूया हाऊ टू ओपन पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट. मित्रांनो पोस्ट ऑफिस अकाउंट उघडणे अतिशय सिंपल आहे आणि हे तुम्ही ऑनलाईन सुद्धा करू शकता आणि ऑफलाईन सुद्धा करू शकता. सर्वात आधी बघूया ऑफलाईन मेथड काय आहे. तर ऑफलाईन मेथड मध्ये सर्वात आधी तुम्हाला नियरेस्ट पोस्ट ऑफिस मध्ये व्हिजिट द्यावा लागेल आणि ज्या स्कीम मध्ये तुम्ही निवेश करण्याची तुमची इच्छा असेल त्या स्कीम संदर्भात रिलेव्हंट तुम्हाला फॉर्म घ्यावा लागेल आणि तुम्हाला त्या फॉर्मला फिल करावा लागेल. आता या फॉर्मला तुम्ही त्या पोस्ट ऑफिसच्या अधिकारीकडे सबमिट करा आणि त्यासोबत आपले नेसेसरी डॉक्युमेंट्स पण द्या आणि त्यानंतर तुमचं अकाउंट उघडण्यात येईल आणि त्यानंतर तुम्ही अमाऊंट डिपॉझिट करू शकणार आणि त्यानंतर तुम्हाला त्याचे बेनिफिट्स पण भेटतील. परंतु आता डॉक्युमेंट्स काय लागणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला केवायसी रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा लागेल. त्यात तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडेंटिटी कार्ड पण लागेल ना, आयडेंटिटी व्हेरिफिकेशन साठी वोटर आयडी तुम्हाला लागेल. प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ द्यावा लागेल, फॉर एक्झाम्पल बर्थ सर्टिफिकेट और पासपोर्ट ते तुम्हाला द्यावा लागेल. जर का तुम्हाला अकाउंट ऑनलाईन उघडायचं असेल तर सर्वात आधी तुम्हाला अप्रुव्हल घेऊन यावं लागेल नेट बँकिंगचा किंवा इंटरनेट बँकिंगच्या पोस्ट ऑफिस मधनं. त्याच्यात 24 आवर्स लागतात. एकदा तुमचा अप्रुव्हल आला किंवा तुमच्याकडे जर का ऑलरेडी अप्रुव्हल असेल तर तुम्ही डायरेक्टली व्हिजिट करू शकता IPPB मध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँक ऍपवर किंवा तुम्ही त्यांच्या ऑफिशियल इंटरनेट बँकिंग पोर्टलवर पण जाऊ शकता, जे तुमचा पोस्ट ऑफिस आहे, आम्ही लिंक दिलेलं आहे. आता इथं जाऊन तुम्ही आपला अकाउंट सिलेक्ट करा, तुम्हाला कुठलं प्रोडक्ट हवंय ते तुम्ही सिलेक्ट करा आणि अप्लाय नावच्या बटनवर क्लिक करा. फॉर्म फिल करून आपले डॉक्युमेंट्स अपलोड करा व्हेरिफिकेशनसाठी. फॉर्म रिव्ह्यू करा आणि त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा. जेव्हा तुम्ही हे प्रत्येक स्टेप्स कंप्लीट केले त्यानंतर तुमचं एक ऑनलाईन अकाउंट उघडण्यात येईल आणि तुम्ही त्या अकाउंटमध्ये निवेश करून इंटरेस्ट कमवू शकता. तर हे होते बेसिक स्टेप्स फॉर ओपनिंग पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम आणि तुम्हाला आम्ही इंटरेस्ट रेट सुद्धा दाखवलेत. पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीम्स हे अतिशय पॉप्युलर इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे बऱ्याच लोकांसाठी. हे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत यांना गव्हर्नमेंटची बॅकिंग आहे, हे अतिशय सेफ आहे आणि याच्यात इंटरेस्ट रेट पण चांगले आहेत आणि म्हणून आपल्याला एक हायर रिटर्न्स अर्न करण्याची अपॉर्च्युनिटी हे स्कीम्स आपल्याला देत आहेत. परंतु लक्षात ठेवा, इवन दो पोस्ट ऑफिस इन्व्हेस्टमेंट्स आर सेफ अँड दे आर बॅक्ड बाय सोव्हरेन गॅरंटी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, कुठल्याही स्कीम मध्ये निवेश करत असताना त्या स्कीम संदर्भात सगळी माहिती घेणे आपली जबाबदारी आहे. तर जेव्हा तुम्ही सॅटिस्फाईड झालात की मला या पर्टिक्युलर स्कीमची सगळी माहिती आली आहे तेव्हा त्या स्कीम मध्ये तुम्ही निवेश करा. आर यू सॅटिस्फाईड विथ द करंट इंटरेस्ट रेट ऑफर्ड बाय पोस्ट ऑफिस स्कीम्स? तुम्हाला असं वाटतंय का की इंटरेस्ट अजून हायर असायला पाहिजे? तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये लिहून पाठवा. जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि हेल्पफुल वाटली असेल तर कृपया करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला शेअर करा आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत, कारण त्यांना सुद्धा ही युजफुल इन्फॉर्मेशन भेटली पाहिजे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सायनिंग ऑफ. सी आदर्श जोशी. बाय बाय. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.